कुरुते गंगा सागर गमनं व्रतपरिपालनम् अथवा दानं कुरुते गंगा सागर गमनं व्रतपरिपालनम् अथवा दानं ज्ञानवीना सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. नमस्कार सर्व श्रोत्यांना रविवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण भजगोविंदमच्या 17व्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. तर त्यापूर्वी मी श्री दत्तजींना विनंती करते की त्यांनी 17व्या श्लोकाच्या आधी प्रार्थना म्हणावी आणि आपल्याला अर्थ समजावून सांगावा. नमस्कार सर्व स्वाध्यायी आणि साधक बंधू भगिनींना माझा नमस्कार. आपण आज परत भजगोविंद या शंकराचार्यांच्या स्तोत्राचं एक चिंतन सत्र घेणार आहोत. आपण सुरुवात करूया शंकराचार्यांच्या स्तुतीने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्री गणेशाय नमः. श्रीराम. तर आपण काही सत्र बघितली मागची. त्याच्यामध्ये आपण बघितलं की शंकराचार्यांचं जे भजगोविंद हे स्तोत्र आहे ते आपल्याला परमार्थाची आणि मुक्तीची दिशा दाखवते. आपण मागच्या श्लोकात बघितलं की केवळ घरदार सोडून जंगलात जाऊन बसण्याने, अंगावर लंगोटी ठेवण्याने खऱ्या अर्थाने वैराग्य येत नाही आपल्याला. तिथे सुद्धा आशेचा फास जो असतो तो माणसाला अडकवून ठेवतो. वैराग्य ही नाहीशी व्हायची गोष्ट नाहीये, ती एक घडवायची गोष्ट आहे. शरीराला कष्ट देणे, बाह्य संन्यास, झाडाखाली राहणे म्हणजे अध्यात्म नव्हे, तर ती मन बदलायची गोष्ट आहे. आणि आपण बघितले ज्ञानेश्वरीतले माऊलींचे श्लोक सुद्धा बघितले. अभ्यास योग, मानसशास्त्र आपण समजून घेतलं थोडंसं. त्यामागचं मनाला दडपून दाबून ठेवून चालणार नाहीये. दाबलेलं मन असतं ते स्प्रिंग सारखं पुढे उसळतं आणि त्याने त्रास होतो. तर मनाला संसारातल्या क्षणभंगूर सुखापेक्षा आत्मसुखाची, नामस्मरणाची, भगवंताची गोडी लावली तर ती उत्तम गोडी होते. आणि मग पौर्णिमेचा चंद्र जसा हळूहळू अमावास्येकडे क्षीण होत जातो, जसा दशरथ मांजीने डोंगर फोडून रस्ता तयार केला हळूहळू, तसा दिसे हळूहळू सातत्याने अभ्यास केला तर संसार, भोग, आसक्ती कमी होते आणि चित्त ईश्वरामध्ये लीन होतं. आपण बघितलं की चिन्मय मिशनचे स्वामी तेजोमयानंद म्हणाले की मनाला काहीतरी श्रेष्ठ आनंददायी असं काहीतरी मिळालं तर जुन्या गोष्टीची गरज उरत नाही. ही सहजता म्हणजे वैराग्य, मुक्तीकडे वाटचाल. आता हे ऐकल्यावरती बऱ्याच लोकांना वाटेल, प्रपंची लोकांना वाटेल की मग आपल्याला संन्यास जमणार नाहीये, मग आपण दुसरं काहीतरी करूया, काहीतरी पळवाट काढेल मन, काहीतरी पळवाट काढेल, काहीतरी शॉर्टकट. आपण तीर्थयात्रा करूया, गंगेमध्ये स्नान करूया, उपवास करूया, लाखो रुपयाची देणगी देऊया, मग आपल्याला मुक्ती मिळेल का? आपण धार्मिक विधी साजरे करूया, गंगा सागर, 4 धाम यात्रेला जाऊन येऊया, मग आपल्याला कल्याण होईल का? तर असं मनाचं कसं बघा, माझी कशी गंमत असते. तर कष्टातून, संन्यासाच्या कष्टातून दूर व्हायचं असेल तर मग आपण अडकतो कर्माच्या आणि कर्मकांडामध्ये एक कोश बनवतो. आणि इथे परत मोह मुद्गर शंकराचार्यांचं हे स्तोत्र थेट बाह्य कर्मकांडावरती, दानाच्या तथाकथित अहंकारावरती प्रहार करतं. ते म्हणतात की शरीराने तुम्ही हजारो मैल प्रवास केला, दानधर्म काय केला, तुम्ही गंगासागराला गेलात, पण तुमचा अज्ञानीपणा, मीपणा, अहंकार हलला नाही तर त्या यात्रेचा काय उपयोग? मुक्ती म्हणजे काय, हा जो अद्वैत वेदांताचा एक मोठा सिद्धांत आहे तो सुद्धा हा श्लोक पुढे करतो. तर श्लोक आहे तो की तर त्याचा अर्थ असा होतो की मनुष्य गंगासागर म्हणजे तीर्थ, हे गंगासागर एक तीर्थ आहे, त्याची यात्रा करतो, व्रत करतो, दान करतो, पण
आत्मज्ञान नसलेली व्यक्ती त्याने 100 जन्म जरी घेतले तरी मुक्ती मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की कर्मकांड किंवा तीर्थयात्रा, दान, व्रत ही सगळी चित्तशुद्धीची साधनं आहेत, पण साध्य नाहीत ती. साध्य हे आत्मज्ञान आहे. जर तीर्थयात्रा आणि इतर कर्मकांड जर तुम्ही केलीत आणि त्याने तुमचा अहंकार वाढला तर 100 जन्म झाले तरी सुद्धा मुक्ती अशक्य आहे. सुरुवात करूया वेदांताने, राईट. शंकराचार्यांचं वेदांत आहे की मनुष्याचं दुःखाचं मूळ कारण काय आहे, तर अज्ञान. अज्ञान कशाचं, तर मी नश्वर देह आहे, मी शरीर, मन, बुद्धी, अहंकार आहे, हे आपण ते मानून चालतो आणि हे आपलं अज्ञान आहे. आणि वेदांताचा एक 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 उदाहरण दिलं होतं रे, की खोलीमध्ये जर अंधार असेल तर तो तुम्ही झाडूने साफ करू शकत नाही. अंधार तुम्ही झाडूने कितीही साफ करायचा प्रयत्न केला तरी तो जाणार नाही. खोलीमध्ये उदबत्त्या लावल्यात, कर्मकांड केली तरी अहंकार जाणार नाही, अज्ञान जाणार नाही. मग अंधकार घालण्याचा एकमेव उपाय आहे तर प्रकाश, राईट. प्रकाश आणणं खोलीमध्ये म्हणजे ज्ञान आणणं, म्हणजे अहंकार किंवा अज्ञान निघून जाणं. तर आता हा वेदांताचा म्हणजे नक्की म्हणजे काय, तुम्हाला काय म्हणायचं, राईट. उदाहरण देऊन सांगतो, राईट. आता हे एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे, राईट. एकनाथांची कथा आहे, कर्मकांडाकडून ज्ञानाकडे कसा प्रवास आहे, राईट. ही प्रसिद्ध कथा आहे एकनाथांची, की त्यांनी काशीहून गंगेचं पवित्र जल हे कावडीत घेऊन रामेश्वरला जायचा संकल्प होता. तिकडे बरेच लोक करायचे, अजून सुद्धा करतात लोक हे. आणि तिथे रामेश्वरला ते महादेवाला अर्पण केलं जातं आणि ते कावडीमध्ये भरून पाणी आणतात, म्हणजे ते उचलून आणलं जातं तिकडून काशीवरून. हा शेकडो मैलांचा पायी प्रवास केला जातो, राईट. तसं एकनाथांनी, नाथ महाराजांनी काशीहून गंगेचं पाणी घेतलं आणि ते रामेश्वरच्या दिशेने निघाले. अनेक महिन्याचा प्रवास केला, दक्षिणेत पोचले. रामेश्वर अवघ्या कोसावरती होतं, काही अंतरावरती होतं. आणि सर्व इतर कावडीवाले लोक आनंदात होते की बाबा चला आता आपलं गंगासागर गमन पूर्ण होणार. पण तेवढ्यात एकनाथ महाराजांना तिकडे उन्हामध्ये, रखरखीत वाळवंटामध्ये, उन्हामध्ये एक गाढव दिसलं. हे गाढव तहानेने तडफडत होतं, प्राण कंठाशी आले होते. क्षणात विचार न करता आपल्या खांद्यावरची ती पवित्र गंगेची कावड एकनाथ महाराजांनी खाली उतरवली आणि ते गंगेचं पाणी त्या तडफडणाऱ्या गाढवाच्या तोंडात ओतलं. काय बापरे. बाकीचे लोक म्हणाले, काय करता तुम्ही महाराज, काय केलं तुम्ही, हे एवढ्या लांबून तुम्ही हे पवित्र तीर्थ आणलं आणि ते एका क्षुद्र गाढवाला तुम्ही पाजलं, म्हणजे डोकं फिरलंय काय, आता तुम्ही महादेवाला काय वाहणार, तुमची पूर्ण तीर्थक्षेत्र ही तीर्थयात्रा ही वाया गेली. असं म्हटल्यावरती मग एकनाथ शांतपणे म्हणाले, हसले. ते म्हणाले, अरे वेड्यांनो, माझा रामेश्वर मला याच गाढवात दिसला. त्या दगडाच्या पिंडीवरती पाणी ओतण्यापेक्षा या जीवाचा प्राण वाचवणे, त्याचं दुःख दूर करणे, यातच मला ईश्वराचं दर्शन झालं, एकनाथ महाराज म्हणाले. म्हणजे कविता पण याच्यावरती आहे केलेली सुंदर काय काय. पण मी काय म्हणतो मित्रांनो, तर हे ऍक्च्युली ज्ञान आहे, हे प्रॅक्टिकल ज्ञान आहे, हे अद्वैत ज्ञान आहे. हे जर ज्ञान नसतं, सर्व जीवांमध्ये एकच परमात्मा भरलेला आहे ह्याचा साक्षात एकनाथ महाराजांना नसता, तर त्यांनी या अहंकारापोटी, तीर्थयात्रेच्या अहंकारापोटी, कर्मकांडापोटी या गाढवाला असंच तडफडून मरू दिलं असतं. पण त्यांनी तसं नाही केलं, कारण एक परमात्मा सर्व भूतांमध्ये भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे, हे सर्व जग ईश्वराचं आहे, ह्याची अनुभूती महाराजांना होती. तर हाच तो फरक आहे इथे. कर्मकांड तुम्हाला नियम शिकवते, पण ज्ञान प्रत्यक्ष तुम्हाला देव दाखवते. तुमचं जे आयुष्य आहे ते पूर्ण बदलून टाकतं. आणि आजच्या जीवनासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे, राईट. कारण आपण बघतो आजकाल लोक अध्यात्माच्या नावाखाली काय काय करत असतात, राईट. मोठे मोठे स्पिरिच्युअल रिट्रीट चाललेले असतात. कोणी जातात हिमालयामध्ये, कोणी 4 धाम यात्रा करतं, कोणी सोमवारचे कडक उपास करतात, लाखो रुपयाचं दान दिलं जातं, तिथल्या देवळाच्या मार्बलच्या पाठीवरती नाव करण्यासाठी लोक धडपड करतात. पण हे शंकराचार्य काय म्हणतात तिकडे, आणि हे धक्के आहेत सगळे, राईट, मोहमुद्गर. शंकराचार्य म्हणतात हे चुकीचं नाहीये, ठीक आहे, पूर्णपणे चुकीचं म्हणत नाहीत, पण तीर्थयात्रा करणे, उपवास करणं, दान करणं हे मनाला शिस्त लावण्यासाठी, किंवा करेक्ट शब्द आहे की चित्तशुद्धीसाठी सुरुवातीच्या काळात चांगलं आहे. पण पुढे काय, यू नीड टू मूव्ह अहेड, राईट. जर तुम्ही लाखो रुपये दान केलेत पण तो चेक देताना तुमचा अहंकार तसाच फुगलेला असेल, तर त्या यात्रेचा आणि दानाचा काय उपयोग. तुम्ही शरीराने हजारो मैल प्रवास केला पण तुमचा अहंकार इंच सुद्धा कमी झाला नाही,
तर काय होणार? तुमचं अज्ञान जर कमी झालं नाही तर तुम्ही 100 जन्म उपवास केलेत, मुक्तीम न भजती जन्मशतेन, तरी तुमचं मन शांत होणार नाही आणि तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. तर अंतरंग बदलले नाही, बदलणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि हाच अँगल या श्लोकाला आहे. आचार्य आपल्याला प्रश्न विचारतायत, धार्मिक कर्म, तीर्थयात्रा, कर्मकांड हे पुरेसं आहे का? आणि त्याचं उत्तरही देतात की नाही, ज्ञान हे महत्वाचं आहे. मोक्षासाठी हे ज्ञान महत्वाचं आहे. जर ज्ञान नसेल तर 100 जन्मातून सुद्धा मुक्ती मिळणार नाही. तर हे इथे आपण परत म्हणून शंकरामाला म्हणजे आपण एखादा परत मी भावार्थ याचा सांगतो की एखादा माणूस तीर्थयात्रा, व्रत, दान हे करतो, पण जर आत्मज्ञान नसेल, ज्ञान नसेल, तर सर्व शास्त्रांच्या मतानुसार, इकडे त्याचं म्हणतायत सुद्धा, सर्व मतेनं हा शब्द वापरला इकडे, सर्व शास्त्रांच्या मतानुसार त्याला 100 जन्मातही मुक्ती मिळणार नाही. हे एक धाडसी आणि स्पष्ट विधान आहे आणि आपल्याला धक्का देणार आहे. राईट? आपण म्हणतो की आपण 1000 वर्षापासून ऐकत आलो, कितीतरी वर्षापासून ऐकलं आहे, गंगेत स्नान करा, सर्व पाप धुवून जातील. काशीला मृत्यू मिळाला, थेट मोक्ष. एकादशीचे उपवास केले, पुण्य मिळतं. दान केलं, स्वर्ग लोकप्राप्ती होते. ब्राह्मणांना भोजन दिलं, पितृतृप्ती होते. पण आचार्य काय म्हणतात, ठीक आहे, करा तुम्ही, चांगली गोष्ट आहे, पण जर ज्ञान नसेल, आत्मज्ञान नसेल, तर 100 जन्मातही मुक्ती नाही. मग आपण थोडंसं गोंधळून पण जातो. राईट? मग या व्रतवैकल्यांचा अर्थ काय, त्याचा उपयोग काय, असा मनामध्ये प्रश्न येतो. राईट? आणि मला असं वाटतं की आचार्य तीर्थयात्रांचा विरोध करत नाही, व्रतांचा निषेध करत नाही, दानाला नकार देत नाहीये, पण ते एक सूक्ष्म शास्त्रांनी सांगितलेली, सर्व मतांनी सांगितलेली एक गोष्ट सांगतात की सर्व कर्म चांगली आहेत, साधने आहेत, पण ती साधने आहेत, साध्य नाहीत. साध्य हे आत्मज्ञान आहे. ज्ञानाशिवाय, आत्मज्ञानाशिवाय ही साधनं अपूर्ण आहेत. पारंपरिक रीतीचा ते विरोध करत नाहीये, पण कर्मकांडाला, या रीतींना सर्वोच्च मानू नका, एवढंच ते सांगतात. आणि इथे मी थोडासा पॉज घेतो आणि आपण एक थोडंसं, तुम्ही म्हणालात तसं की हाच मार्ग आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं की परमेश्वर प्राप्तीचा हाच मार्ग आहे, पूजा करणे किंवा तीर्थयात्रेला जाणे, गंगा स्नान करणे, दानधर्म करणे. दानधर्म करणं हा खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की काहीच न देणं हे चुकीचं आहे, पण त्याचबरोबर फक्त तेवढंच पुरेसं पण नाही. स्वतः अशा लोकांना पाहिलेलं आहे की त्यांच्याजवळ स्वतःकडे फारसं काही नसतं, अतिशय कमी रिसोर्सेस असतात, पण तरी सुद्धा त्यांच्या खालती ज्या व्यक्ती असतात त्यांना ते त्यातलं काढून देतात. तर तो दानधर्म, तो खरा धर्म आहे की तुमच्याकडे जे आहे, जे काही रिसोर्सेस आहेत, त्या रिसोर्सेस मधनं तुम्हाला जे शक्य आहे ते काढून दुसऱ्याला देणं, जो गरजू आहे आणि तुम्हाला असं वाटतं की ह्याची याला गरज आहे आणि तुमच्यापेक्षा त्याला जास्त बेनिफिट होईल याचं, तर त्या व्यक्तीने केलेला दानधर्म, म्हणजे आपण असं मोठ्या मोठ्या फॅमिलीजचं बघतो की यांनी एवढे मोठे डोनेशन्स केली, एवढी मोठी प्रचंड मोठी देवळं बांधली, धर्मशाळा बांधल्या, तर मला असं वाटतं की त्या गरीब माणसाने दिलेला रुपया सुद्धा त्याच्या इक्विव्हॅलंट आहे, कारण प्रत्येक जण त्याच्या त्याच्या लेव्हलवर त्याच्या असलेल्या रिसोर्सेस मधनं काहीतरी काढून देतोय. तर ह्याच्याच आपण म्हणजे खुलभर दुधाची गोष्ट आपल्याला माहितीये की राजाने ठरवलं होतं की अख्खा गाभारा भरला गेला पाहिजे, त्याच्यासाठी घरातल्या कोणी दूध प्यायचं नाही, सगळ्यांनी आणून गाभारा भरायचा. पण म्हाताऱ्या आजीने एक छोट्याशा वाटीनी ती येते, घरातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर ती येते आणि ते तिचं जे असलेलं छोट्याशा त्या वाटीनी गाभारा भरतो. तर ते जे दान असतं ते खूप महत्वाचं आहे. दानधर्म हा महत्वाचा आहे, पण ते काही साध्य नाही. म्हणजे दॅट इज नॉट द वे टू अचीव, दॅट इज द वे टू प्युरिफाय युअर माइंड. दानधर्म किंवा हे तीर्थस्थानाला भेटी देणं, पूर्वी काय होतं ना, हे तीर्थस्थानाला कारण तीर्थस्थानाला जाणं खूप अवघड होतं, आता खूप सोपं झालंय. लोक आणि भारतामध्ये सुद्धा पिलग्रिमेज किंवा हे जे रिलिजियस ट्रॅव्हल आहे हे प्रचंड वाढलेलं आहे. सगळीकडे 4 धाम यात्रांचे बोर्ड असतात, लोक जात असतात विमानानी, ट्रेननी, बसेसनी. इट्स व्हेरी इझी नाव, खूप सोपं झालंय. पूर्वी हे खूप अवघड होतं आणि तेव्हा लोक जेव्हा पदयात्रा करत जायची तेव्हा त्यांना खूप वेगवेगळे अनुभव घ्यायचे. तर त्या अनुभवांनी माणसं बदलत होती.
हे जे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ युअर माइंड आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ यू, त्या ट्रान्सफॉर्मेशनला महत्व आहे. आद्य शंकराचार्यांचे शिष्य श्री सुबोध त्यांनी सांगितलेला हा श्लोक आहे आणि मला असं वाटतं हा खरंच खूपच छान श्लोक आहेत, कारण तो योग्य दिशा दाखवणारा श्लोक आहे की हे दान धर्म, तीर्थयात्रेला भेट, हे सगळं ठीक आहे, हे प्री रिक्विजिट आहे. दिस विल हेल्प यू टू प्युरिफाय युअर माइंड, बट दॅट इज नॉट गोइंग टू गिव्ह यू द रिअल एक्सपिरियन्स. ते काही तुम्हाला परमेश्वर प्राप्ती करून देणार नाही. समजा एक ताट वाढलंय आणि मला खूप भूक लागली आहे, ताट पण आहे, मी पण आहे, पण त्यांनी माझी भूक शमणार नाही. मला ते सेवन केलं पाहिजे, मला ते जेवण जेवलं पाहिजे. वेन आय विल फील माय स्टमक देन आय विल नॉट बी हंग्री. त्यामुळे तसंच हे सगळं हे प्री रिक्विजिट आहे, ही तयारी आहे. तर श्री दत्त, तुम्ही पुढे विस्ताराने सांगा. तिकडे आचार्यांनी 3 प्रकारच्या धार्मिक कर्माचा उल्लेख केलेला आहे. आणि एक प्रत्येक कर्म जे आहे एका विशिष्ट परंपरेमधलं सांगितलं आहे. आपण बघू ते. पहिलं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की गंगा सागर गमनम, म्हणजे तीर्थयात्रा, राईट. तीर्थ लोक जातात तिकडे. आणि आचार्यांनी गंगासागर हे प्रतीक निवडले, राईट. आणि आपल्याला माहिती आहे गंगासागर हा भारतामधला एक गंगासागर संगम आहे. तिकडे हा एक प्रसिद्ध तीर्थ आहे भारतामधला, जिकडे गंगासागराला मिळते या ठिकाणी ते तीर्थ आहे. राजा सगर, आपण गोष्ट ऐकतो ती, गंगा अवतरण झालं पृथ्वीवरती आणि त्याच्या 60,000 पुत्रांना तिकडे मोक्ष मिळाला, कपिल मुनींच्या शापापासून मुक्ती मिळाली. तीच ती जागा ही तिकडे गंगासागर यात्रा होते. म्हणजे प्रत्येक जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीला मला वाटतं इकडे यात्रा होते. आणि हे भारतातल्या दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे प्रचंड मोठे आहे. तिकडे हजारो वर्षापासून लाखो लोक तिकडे जातात. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आचार्यांनी एका सर्वोच्च तीर्थयात्रेचं उदाहरण इकडे दिलेलं आहे. आणि ते म्हणतात सर्वोच्च तीर्थयात्रा केली तरी सुद्धा ज्ञानाशिवाय अपूर्णच, राईट. हे एक झालं. दुसरं आहे ते व्रत परिपालनम असं म्हणतात. ते व्रतांचं पालन. एकादशी, संकष्टी, चतुर्थी, सोमवार, मंगळवार, 16 सोमवार, हे संतोषी माता व्रत वगैरे असा बरीच लोक करतात, बरीच व्रत करतात. आचार्य म्हणतात ठीक आहे ही व्रत करा, पण याच्या भरोशावरती तुम्हाला मोक्ष मिळेल असं समजू नका, राईट. हा दुसरा व्रत. आणि तिसरं आहे ते दान. ह्याच्यामध्ये पण खूप बोललं जाऊ शकतं, राईट. कारण दान धर्म, सुवर्णदान, अन्नदान, वस्त्रदान, दानाने पुण्य मिळतं. आजच्या काळात कधी कधी आपण बघतो की रूमच्या पाठीवरती, ट्रस्टच्या बोर्डावरती दानशूर व्यक्तीचं नाव अगदी मोठ्या अक्षरात कोरलं जातं. यांनी हे इतकं दान दिलं, हे आश्रयदाते आहेत. आणि मग माणसाला वाटतं की अरे वा, याने इतकं मोठं पुण्यकर्म केलं, किंवा मी इतकं मोठं पुण्यकर्म केलं, सामाजिक समाजोपयोगी काम केलं, आता माझ्या मुक्तीचा रस्ता अगदी पक्का झालाय. पण आचार्य म्हणतात की पुण्य मिळेल, स्वर्ग मिळेल, पण मोक्ष ज्ञानाशिवाय नाही. तर या 3 कर्म परंपरेमध्ये आचार्यांनी 3 धार्मिक आचरणाचा एक सारांश सांगितलेला आहे. ते वेगवेगळे तीर्थ, व्रत, दान असं ते म्हणतात. आणि ज्ञानविहीन हा पण एक शब्द वापरला आहे. पण ज्ञानविहीन कोण? आता दुसरा एक प्रश्न पडतो, राईट, की लोक म्हणतात की मी तर PhD आहे, मी MD आहे, MS आहे, मग ज्ञानविहीन कसं काय म्हणतात मला? पण हे जे ज्ञानविहीन जे म्हणतात ना आचार्य, ते पुस्तकी ज्ञान म्हणत नाहीयेत, ते लौकिक ज्ञान नाहीये, हे आत्मज्ञान म्हणतायत ते. बरोबर. मी कोण आहे, हे जग काय आहे, याचा परस्पर संबंध काय, या मूलभूत प्रश्नांचं जे उत्तर आहे, जे आपल्या वेदांताने, आपल्या ब्रह्मविद्येने शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते ज्ञान, ह्या ज्ञानाचे ते रेफरन्स करतायत. इवन एखादा संस्कृत पंडित असेल, उपनिषद पाठ करत असेल, गीतेचे श्लोक पाठ करत असेल, पण त्याला मी कोण आहे याची अनुभूती नसेल, तर तो ज्ञानविहीन आहे. या दृष्टीने ते ज्ञान म्हणतायत. आणि याच्या उलट एखादा विशेष शिकलेला माणूस नसेल, संस्कृत येत असेल, मोठे मोठे ग्रंथ वाचले नसतील, पण मी आत्मा आहे, मी परमात्माचा अंश आहे, देह नाही, हे त्यांनी अनुभवाने जाणलं असेल आणि त्यानुसार तो वर्तन करतो, तो ज्ञानी आहे. आणि हे नुसतं थिअरी कशाला बोलायचं, राईट. मी उदाहरणच देतो, राईट. इथे आपल्याकडे आधुनिक उदाहरण आहे. मुंबईमध्ये निसर्गदत्त महाराज म्हणून होते. तिकडे गिरगावामध्ये ते राहायचे. आणि कुठे मोठे विद्वान असे पंडित, संस्कृतचे पंडित वगैरे असे काय नव्हते. ते गिरगावातल्या लहानशा गल्लीमध्ये त्यांचं विडीचं दुकान होतं. विड्या वळून ते विडी विकायचे.
आणि वारकरी संप्रदायातले आणि अत्यंत साधं आणि सर्वसामान्य प्रापंचिक जीवन जगायचे. पण गुरूंचा उपदेश घेतला आणि तो त्यांनी अगदी मेटिक्युलसली पाळला, साधना केली. तू शरीर नसून परब्रह्म आहे या विचारावरती त्यांनी एक गाढ ज्ञान केलं आणि त्यांना साक्षात्कार झाला. एक बेडीचं दुकान चालवणारा एक सामान्य माणूस आत्मज्ञानाच्या एका उत्तुंग शिखरावरती पोहोचला. आणि मग अनेक लोक त्यांच्याकडे आले, अनेक लोक, परदेशी लोक खूप आले. त्यांचे जर मी बघितलं त्यांचं जे त्यांनी तत्वज्ञ, विचारवंत, परदेशी साधक, इकडे त्यांचे बरेच व्हिडिओ आहेत, त्यांनी त्यांच्या दिसतात त्याच्यामध्ये की त्यांच्या पायाशी बसून ते ध्यानाचे धडे घेत आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे आय एम दॅट नावाचं, अत्यंत जबरदस्त पुस्तक आहे, ज्ञानमार्गी पुस्तक आहे. आणि या पुस्तकाने पाश्चात्य विश्वाला एवढी भुरळ घातलेली आहे ना की त्याच्यावरती लोकांनी पीएचडी केलेली आहे. म्हणजे एका अशिक्षित माणसाच्या पुस्तकावरती, मराठीमधून पुस्तक आहे, त्याने उपदेश केला, ते इंग्लिशमध्ये त्याने ट्रान्सलेट केलेलं आहे आणि इथे त्याच्यावरती अनेक स्टडी ग्रुप झालेले आहेत. इव्हन शिकागोमध्ये पण त्यांचा एक स्टडी ग्रुप आहे आय एम दॅट या पुस्तकावरती. तिकडे लोक एकत्र येतात, त्यांच्या अद्वैत विचारावरती चिंतन करतात. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की शास्त्र शिकून सर्व बाजूने विचारी झाला एखादा मनुष्य, तरी ज्ञान नसेल, नामस्मरणाचा मार्ग नसेल किंवा भगवंताचा मार्ग नसेल, तर मग हे कष्ट व्यर्थ आहेत. राईट. संत आपले सांगतात की पुस्तकी ज्ञान आणि अनुभवजन्य ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. हे खरं ज्ञान असतं, ते अंतरंगामध्ये ते उमटतं. राईट. तर हा एक ज्ञानविहीन हा शब्दावरती आपण थोडस चिंतन केलं. आता आपण बघूया हे तीन हे आपण ज्या गोष्टी बघितल्या, तीर्थयात्रा वगैरे, त्याच्यावरती थोडस विचार करूया. राईट. तीर्थयात्रा म्हणजे काय? तर तीर्थ म्हणजे तरण्याची जागा, जिथे आपण पार पाडतो, तरून जातो. साधन, आपल्याला काहीतरी पार पाडायचं आहे. काय पार पाडायचं आहे? संसार सागर. राईट. हा संसार सागर आपल्याला पार पाडायचा आहे, इथली दुःख आपल्याला दूर करायची आहे. आणि संसार सागर पार पाडण्यासाठी, त्या ज्ञानासाठी आचार्य म्हणतात बाह्य गंगा, फक्त बाह्य गंगा उपयोगाची नाही, तर अंतरंगीची गंगा उपयोगाची आहे. की गंगा स्नान केल्याने बाहेरचं शरीर शुद्ध होईल, पण आतलं मन शुद्ध करायला गंगा पुरेशी आहे का? तुम्ही त्याचा उपयोग करता का? हजारो वर्षापासून लाखो लोक गंगेमध्ये स्नान करतायत, पण सर्वांची पापं धुवून ते काय मुक्त झालेत का? पवित्र झालेत का? आत्मज्ञान त्यांना मिळालं नाहीये का? कारण हे ज्ञान जे आहे ते बाह्य गंगेत नाही, ते मनामध्ये आहे. आणि मन धुवायचं असेल तर अंतरंगाची गंगा हवी. अंतरंगाची गंगा कोणती? तर ज्ञान, विवेक, साधना, ही ती गंगा आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, ते तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, मिळालिया संत संग, समर्पिता भले अंग. तीर्थी भाव फळे, येथे अनाडते वळे, तुका म्हणे पाप, गेले गेल्या कळे ताप. मी तर म्हणतात तिकडे तीर्थात काय? धोंडा पाणी, दगड आणि पाणी आहे. खरा देव हा सज्जनांच्या हृदयात आहे. तीर्थयात्राला जाऊन तुम्ही दगड पाणी बघण्यात काय अर्थ आहे? तर खरा देव सज्जनांच्या जवळ आहे. तीर्थयात्रा गेल्यावर तुम्हाला श्रद्धेमुळे फळ मिळेल, पण तुमच्या हृदयामधली जी शक्ती असते, तुमच्या विश्वासाची शक्ती असते, संतांच्या सहवासाची शक्ती असते, त्यामुळे तिथे आलेला एखादा अनाड किंवा अडाणी किंवा दुर्गुणी आहे मनुष्य सुद्धा सरळ मार्गावरती येतो. हे संतांच्या कृपेने होतं, असं तुकाराम महाराज म्हणतात. मन शुद्ध होतं. जन्म मरणाचे जे त्रिविध ताप आहेत संस्कारातले, ते नाहीसे होतात. हे तुकारामांची टीका तीर्थाविरुद्ध नाहीये. स्वतः तुकाराम पंढरीची यात्रा करायचे, रेट विठ्ठलाची भक्ती करायचे, ते तीर्थांचा निषेध करत नाहीये, पण ते एक सूक्ष्म गोष्ट सांगतायत. ते म्हणतात देव जागेत नसतो, तो अंतरंगामध्ये असतो. जर तीर्थयात्रेला गेले आणि अंतरंग जागे झाले नाहीये, तर ती मग तीर्थयात्रा कसली? राईट. तर हेच आपण कुठेतरी समजून घ्यायचं, हे आचार्य असं म्हणतायत. यांत्रिकपणे केलेल्या धार्मिक क्रिया असतात, त्याचा काही उपयोग नाही. मी माझी पण उदाहरण सांगतो. अगदी आत्ताच रिसेंटली ना, मी कुटुंबाला भेटलेलो होतो आणि ते सांगत होते आम्हाला की मी ना नुकतेच 50 यज्ञ आम्ही पूर्ण केले म्हणाले. म्हटलं अरे वा, माझा एकदम कमालीचा आदर वाटला मला त्यांच्याविषयी. म्हटले 50,000 म्हणजे किती मोठी साधना यांनी केली. नक्की काय केलं? मी तर प्रश्न विचारले, अरे बाबा मी नक्की काय केलं, तुमचा संकल्प काय होता, गुरुजींनी, आणि तुम्ही कोणते मंत्र म्हटले, श्लोक काय म्हटले, वगैरे वगैरे. हे असं विचारलं ना की त्याने एकदम त्यांचा चेहरा बदलला.
डोकं खालवायला लागले. म्हणाले काय माहित नाही हो, संकल्प बिंकल्प आम्हाला काय माहित नाही, ते काय असतं आम्हाला माहित नाही. आम्ही सरळ 50,000 रुपये गुरुजींना दिले आणि त्यांनी सगळी व्यवस्था केली. आमची माणसं आली होती, ते टाळ्या वाजवत होते. मग आम्हाला काय ते गुरुजी काय बोलत होते ते कळलंच नाही. म्हणजे मी मी काय बोलणार आता आहे ना, प्रामाणिक खुलासा 50 यज्ञ करून सुद्धा हा त्यांनी हे दिलं. तर म्हणजे हे मला असं वाटलं की काय चाललंय ना, धर्म हा व्यवसाय बनलाय की काय, कमर्शियल ट्रान्झॅक्शन. ते स्वतःला शिकायचं नाहीये इकडे, धार्मिक विधींचा अर्थ समजून घ्यायचा नाहीये, पण माझ्याकडे पैसे आहेत त्याच्यावरून 50 यज्ञांची संख्या मोजायची. हम्म. अशा पेड आणि यांत्रिक विधीमुळे मनाची शुद्धता कशी होणार आहे, चित्तशुद्धी कशी होणार. तर याच 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 बाबतीत आपल्याला आचार्य सावध करतायत. ते म्हणाले बाह्यकृती तीर्थाची पण अंतरंगाची तीर्थयात्रा झाली का. आणि अंतरंगाची तीर्थयात्रा म्हणजे काय ते आपण थोडंसं बघू. राईट, मी बोलतोय म्हणजे ते पण तीर्थ म्हणजे थ्रू, म्हणजे हा संस्कृत धातू आलेला आहे. आपण म्हणालो पार पाडणे, पार करणे. जिथे पार पाडणे म्हणजे काय, तर संसार सागर पार पाडायचं, मनातलं पार पाडायचं ठिकाण. राईट, अंतरंगाचं तीर्थ म्हणजे त्या क्षणी जिथे मी आणि देह हा भ्रम संपतो आणि मी म्हणजे आत्मा, परमात्माचा अंश हा अनुभव सुरू होतो, ती खरी तीर्थयात्रा. आणि ही तीर्थयात्रा कुठे होऊ शकते. राईट, घरात बसून, ऑफिसमध्ये काम करताना, साधना करताना, बागेत फिरताना, स्वयंपाक करताना, काही जागा महत्वाची नाहीये, पण अंतरंगातली स्थिती महत्वाची आहे. जिथे माणूस भवसागरातून पार होतो, मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, अज्ञानातून पार होतो, ते खरं तीर्थ. ही अंतरंगातली गोष्ट आहे. राईट, संत गवई मगाशी म्हणालो, मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. अरे बाबा, तू मला कुठे शोधतोयस, मी तर तुझ्या आतमध्येच आहे. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. मग असं म्हटल्यावरती मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे असं म्हटलं होतं की तीर्थयात्रा अनावश्यक आहे का, नाही. पण असं समजून घेणं महत्वाचं आहे की खरी तीर्थयात्रा सुरू होते ही अंतरंगामध्ये. आपण तीर्थयात्रेला जातो ते दगड पाणी बाहेर जात नाही, त्या तीर्थयात्रेच्या तीर्थक्षेत्राच्या वातावरणात आपल्या अंतरंगाची तीर्थयात्रा करायला किंवा साधायला जातो आणि मग ती तीर्थयात्रा खरी होते. राईट, हा सगळा तीर्थाचा भाग आपण बघितला. पुढचा भाग येतो व्रत. राईट, व्रत म्हणजे काय, संकल्प, निश्चय, आचरणाचा एक नियम. राईट, आतापासून मी असं वागेल असा आपण संकल्प करतो, तो व्रत म्हणजे उपास. एक उपास म्हणून मी कसं करेन. राईट, हा एक व्रताचा भाग येतो. पण उपास हा व्रताचा एक भाग आहे, पूर्ण नाहीये. आपण उपास करतो. राईट, पाणी न पिता दिवस काढतो, पण त्याच दिवशी जर राग आला, मत्सर आला, खोटं बोललो, फसवणूक केली, मग त्या उपवासाचा अर्थ काय. राईट, उपवास म्हणजे देवाजवळ बसणे, परमेश्वराच्या जवळ जाणे असा त्याचा अर्थ आहे. मन देवाजवळ ठेवणे, त्यानुसार तुम्ही खाल्लं नाही आणि पोट लाईट ठेवलं तर त्याचा उपयोग आहे. राईट, दुनियादारी, फसवणूक, अशा दुनियाच्या गोष्टींपासून दूर राहणं, हे खरे उपवास आहे. राईट, आपण जर उपवास केला आणि दिवसभर खाण्याच्यावरती चिंतन करत राहिलो तर मग आपण थोडा विचार केला पाहिजे, खरोखर उपवासाचं पुण्य आपल्याला मिळणार आहे का. आपल्याकडे ती म्हण पण आहे ना, एकादशी दुप्पट खाशी. लोक उपवास करतात, उपवास खाणून म्हणून दणकून खातात, ही पोटाची शिक्षा आहे. राईट, तर इथे आचार्यांचा स्पष्ट संदेश आहे की बाह्य व्रत हे बाह्य कृती नाही तर अंतरंगाचा संकल्प आहे. अंतरंगाचा संकल्प म्हणजे ज्ञानाचं फळ, मी कोण आहे हे कळणं, हे खरं व्रत. राईट, हे व्रत ह्याच्यावरती आपण थोडंसं बोललो. आणि तिसरा भाग होता दान. राईट, हे दान सुद्धा फार महत्वाचं आहे. राईट, तू म्हणालीस त्याप्रमाणे दान हे फार महत्वाची गोष्ट आहे. दानाने पुण्य मिळतं हे आपण नेहमी ऐकतो, पण कोणाचं दान, कशासाठी दान, देणारा कोण, घेणारा कोण, ह्याच्यावर आपण थोडंसं चिंतन करूया. राईट, इकडे आपण भगवद्गीतेने सुरुवात करूया. राईट, भगवद्गीतेमध्ये हे ज्ञानाची महती दिलेली आहे आणि 17व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण दानाचे 3 प्रकार सांगतायत. राईट, एक ते म्हणतात सात्विक दान, एक म्हणतात राजसिक दान, एक म्हणतात तामसिक दान. राईट, सात्विक दान म्हणजे योग्य ठिकाणी सत्पात्री व्यक्तीला कोणत्याही फळाची अपेक्षा न करता दिलेले दान. दान देणं हे माझं कर्तव्य आहे, ही भावनेने दिलेलं दान. राजसिक दान म्हणजे कोणाकडून काहीतरी मला परत मिळेल, माझं नाव होईल, प्रतिष्ठा होईल, नाव होईल, सन्मान होईल, हे दान म्हणजे राजसिक दान. भविष्यामध्ये काहीतरी फायदा होईल, इन शॉर्ट, हे राजसिक दान. आणि तामसिक दान हे सुद्धा एक दानच आहे, म्हणजे अयोग्य ठिकाणी अयोग्य व्यक्तीला अनादराने दिलेलं. कधी कधी एखाद्या कुप्रसिद्ध, व्यसनी, अपात्र व्यक्तीला दान दिलं जातं आणि त्याने कदाचित नुकसानच होतं, समाजाचं पण नुकसान होतं, तुमचंही नुकसान होऊ शकतं. तर हे तामसिक दान. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सात्विक दान, आपण म्हटलं त्याच्यापैकी सात्विक दान हे खरं दान आहे. हे दान हे मनाला शुद्ध करतं, मोक्षाकडे नेतं, ते खरं काय चित्तशुद्धी करतं. बाकीचं दान हे
पुण्य देत नाही, उलट अहंकार वाढवतं. राईट. तर कधी कधी दान देताना ऍक्च्युली ना समोरच्या व्यक्तीचा तिरस्कार, अपमान पण केला जातो. ते पण योग्य नाही. राईट. तर ते पण एक महत्वाची गोष्ट आहे. तर आपण हे सात्विक दान देणं हे महत्वाचं आहे. आणि एक लक्षात ठेवणं आहे की दानाबरोबर काय येतं, कधी त्याच्याबरोबर अहंकार येतो. राईट. मी एवढं दान दिलं, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पाटी माझ्या नावामुळे, माझ्या नावाची पाटी आली, माझ्या पैशामुळे ही संस्था उभी राहिली. हा जो अहंकार येतो ना, तो माणसाला अधिक संसारामध्ये बांधून ठेवतो. आणि मोक्षाचा नियम आहे की जिकडे अहंकार आहे तिकडे मोक्ष नाहीये. राईट. तर त्यामुळे आपण हे केअरफुली केलं पाहिजे. आणि मग 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 एवढं सगळं नाही म्हणून सांगितलं, मग ज्ञान म्हणजे आहे तरी काय. राईट. तर आपण मग वेदांत प्रणित काय म्हणते ते ज्ञान म्हणजे काय, दानाचं ज्ञान म्हणजे काय, तर ईशावास्य उपनिषद. राईट. ईशावास्यमिदम सर्वम यत्किंचित जगताम जगत. राईट. म्हणजे या जगात जे काय आहे ते ईश्वराचं आहे हे आपल्याला समजलं एकदा, की मग माणसाने निर्माण केलेलं जे पैसे, सोने, अन्न, हे सगळं निसर्गिक घटकांपासूनच आलेलं आहे हे समजून घेणं. मी आलो ते एका रिकामा हाताने आलो. राईट. हे भले मी काही बरंच संपत्ती कमवली, पण जातानाही मी रिकाम्या हाताने परत जाणार आहे. या गोष्टीवरती माझा अधिकार कायमचा नाहीये. ती गोष्ट माझी कशी असू शकते. राईट. हे एक कुठेतरी आली पाहिजे भावना. राईट. हे जे आहे सगळं मी देतोय हे सर्व मूळचं ईश्वराचंच आहे. जरी तुम्ही सत्पात्री जरी दान केलं तरी तुम्ही त्याच्यासाठी उपकार करत नाही आहात. ईश्वराची संपत्ती ईश्वराच्याच दुसऱ्या रूपाला तुम्ही परत करता. राईट. संपत्ती देवाची, घेणारा देवाचा अंश, आणि मी एक माध्यम. हा जो आहे ना, हे जे ज्ञान ज्यावेळेला जागृत होतं ना, त्यावेळेला हे दान अहंकार नष्ट करतं. आणि अहंकार संपला की चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीनंतर आत्मज्ञान हे फार जवळच आहे. राईट. हे ज्ञानाचा भाग आहे. आपण दान हा तिसरा भाग आता. मग इकडे दुसरा पण शब्द वापरलाय. मग असे म्हणालो सर्व मतेनं, हे सर्व मतांनुसार, सर्व शास्त्रांच्या एकमताने मी ही गोष्ट सांगतोय. मी एकटा बोलत नाही, आचार्य म्हणताय तिकडे. म्हणजे कोणतं ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्र, गीता, स्मृती, पुराण, ह्यांचं त्याच्यावरती एकमत आहे असं आचार्य म्हणतात की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. हे काय फार मोठं उदाहरण आहे. राईट. मोठं होतं. तर ते छांदोग्य उपदेशामध्ये ना एक गोष्ट येते. नारद मुनी आहेत ना, ते सनत कुमारकडे जातात, आणि सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे पुत्र, आणि ते म्हणतात की मी इतक्या वेदशास्त्र मी सगळी अभ्यासली, मी कर्मकांड जाणतो, पण मला शांती नाही. तर सनत कुमार त्यांना उत्तर देतात, तू सर्व ज्ञान मिळवलंस पण तू आत्मज्ञान मिळवलंस नाहीस, म्हणून तुला शांती नाही. हे जे विषयांचं ज्ञान आहे त्यामुळे सर्व काही समजतं, पण आत्म्याचं ज्ञान, सेल्फ रिअलायझेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जगातलं कोणतंही शास्त्र तुला दुःखाच्या पलीकडे नेऊ शकत नाही. फक्त आत्मज्ञानी माणूसच शोकाच्या पलीकडे जाऊ शकतो. तरती शोकम आत्मवित, हे त्याच्यातलं फार महत्वाचं छांदोग्य उपनिषदातलं मोठं वाक्य आहे. तरती शोकम आत्मवित. पुस्तकी ज्ञानाने दुःख संपत नाही, तर आत्म्याला ओळखणारा माणूस दुःखांच्या पलीकडे जाऊ शकतो. म्हणून हे म्हणजे आचार्य श्लोकात हेच गोष्ट सांगतात, सर्व मतेनं. राईट. नंतर मग म्हणतात ते 100 जन्मात सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळणार नाही, कारण पुण्य आणि मुक्ती ह्याच्यामध्ये फरक आहे. आपण थोडासा समजून घेऊ शकतो. राईट. शास्त्र काय म्हणतं याच्याबद्दल, तर पुण्य हे एक प्रकारचा साठा आहे. राईट. सत्कर्म जर तुम्ही केली तर ते तुम्हाला पुण्य मिळतं. आपण चांगलं काम केलं त्याचं फळ मिळतं, वाईट काम केलं त्याचंही फळ मिळतं, ते पाप म्हटलं जातं. पण चांगलं काम केलं तर स्वर्ग मिळतो. पण आपलं शास्त्र म्हणतं, आपले संत म्हणतात की स्वर्गात सुद्धा वास्तव्य तुमचं होतं, पुण्याने ते होतं, ते सुद्धा मर्यादित आहे. राईट. पुण्य संपलं की स्वर्गातून परत गच्छन्ती, कुठे तिकडे जाल तुम्ही, पृथ्वीवरती. हा जन्म मरणाचा फेरा आहे. राईट. आणि मुक्ती जी अवस्था आहे ही पुण्याच्या साठ्या पलीकडची अवस्था आहे. राईट. आपण जीवनमुक्ती आपण बोललो आधी, याच्यावरती एक सेशन घेतलं होतं. हे एक आत्मिक स्वातंत्र्य आहे. म्हणजे तिथे भूतकाळाची आठवण नाहीये, भविष्यकाळाची चिंता नाहीये, आणि वर्तमान काळात जगणे आहे. राईट. म्हणजे भूतकाळाची आठवण म्हणजे ज्या चिंता, काळजी ह्या नाहीयेत तिकडे. ही साठ्याची गोष्ट नाहीये. मनातला सर्व ताण गाठी काढून टाकणं, स्वला ओळखणं, ही जीवन मुक्ती आहे. राईट. स्वला जाणून स्वस्थ होणे, हे ज्ञान आहे ते. भगवद्गीतेमध्ये तो महत्वाचा श्लोक आहे. राईट. सगळीकडे म्हटला जातो, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र जगात काहीच नाही असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आणि
ते नंतर म्हणतात की सर्व कर्म ही सुद्धा ज्ञानामध्येच पूर्ण होतात, राईट. ज्ञान हे शिखर आहे आणि ह्या कर्मकांड जे आहेत हे आपण चित्तशुद्धी म्हणतो, हे या सगळ्या तिकडे तिकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. यज्ञ, दान, तप ही पुण्यकर्म ही माणसाला शुद्ध बनवतात, चित्तशुद्धी देतात, पण ते स्वतः मुक्ती देऊ शकत नाही. कर्माचा चांगला साठा तुम्ही पुण्य केला तर होऊ शकतो, पण त्याचा फळ भोगण्यासाठी, पुण्यकर्माचं सुद्धा फळ भोगण्यासाठी परत जन्म घ्यावा लागतो. आणि माणसाला ज्यावेळेला कळतं की मी आणि माझं, आणि त्याचं जे अज्ञान दूर होऊन जातं, त्यावेळेला आत्मज्ञान होतं आणि कर्माचा सर्व साठा म्हणजे संचित कर्म जळून राख होतं, असं शंकराचार्यांच्या ग्रंथामध्ये आहे. आणि सर्व कर्म आणि अभ्यासाचा अंतिम उद्देश आत्मज्ञान मिळवणं हा आहे. जोपर्यंत कर्म आणि कर्माच्या पलीकडे आत्म्याशी जोडलेलं आपलं जे नातं आहे ते स्पष्ट होत नाही, तोपर्यंत मनुष्याला शांती मिळत नाही. करणे म्हणजे कर्म करणे, करून असणे, सत हा जो प्रवास आहे ना, हा महत्वाचा आहे. आणि अगेन आचार्य पण तेच म्हणतात, कर्म करणं वाईट आहे का? नाही. पण ते पुरेसं आहे का? नाही. हा महत्वाचा फरक आहे, राईट. आपण एक उदाहरण दिलं ना की विमान ज्यावेळेला उडतं ना, ते कसं उडतं, राईट, धावपट्टीवरती उडतं, राईट. ते धावपट्टीवरून ते एक टेक ऑफ घेतं आणि मग ते आकाशात जातं. तसं कर्मकांड ही धावपट्टी आहे, राईट. यू आर बिल्डिंग इट. आणि ज्ञान हे ऍक्च्युली उड्डाण आहे तिकडचं, राईट. धावपट्टीशिवाय उड्डाण होणार नाही, पण धावपट्टीवर राहिल्यास तर उड्डाण होणारच नाही. तर हे 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 महत्वाचं आहे, राईट. आपलं चित्त शुद्ध करावं, कर्मकांड टाकू नका, पण त्याच्यावरतीच थांबू नका. ज्ञानाची कास धरा, सत्संग करा, पण या सर्व कर्मांमुळे माझ्या अंतरंगामध्ये काय बदल झाला हे कुठेतरी त्याचं चिंतन करा. मला शांती मिळाली आहे का? मला लोभ कमी झालेला आहे का? मी कोण हा प्रश्न मला पडतोय का? हे एक महत्वाची गोष्ट आहे. आणि तिकडे जाण्यासाठी हे आचार्य म्हणतात की तिथे जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. ते मी थोडासा थांबतो. ह्यातला मला म्हणजे तुम्ही जेव्हा कबीरांचा दोहा म्हणालात तेव्हा तो मला खूप आवडला, कारण तो खरंच फार सुंदर आहे. आणि ते जे म्हणतात की मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद, मैं सब सांसों की सांस में, सो आय एम इन एव्हरी वन, गॉड इज इन एव्हरी वन. हे जे आहे ते खूप आणि मंदिर मस्जिद ह्या सगळ्या देवालयांना म्हणजे किंवा रामदास स्वामींनी पण म्हटलेलं आहे की व्यर्थ देवालये हाटकाची, सदा सर्वदा राम सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. तसा आहे तो आत्मा राम आहे, आत्म्यात राम आहे, तोला बाहेर शोधण्याची काही आवश्यकता फारशी नाहीये. म्हणजे ही सगळ्या गोष्टी करतात माणसं ज्यांना आतमध्ये वळता येत नाही, ती माणसं बाहेर शोधतात. पण दॅट्स ओके. तुम्ही म्हणालात तसे ते दे आर प्रिपेअरिंग देअर रनवे. तो ही एक प्रिपरेशन आहे की फिजिकली जाऊन हे करून की हा वेळ ते देवाच्या सान्निध्यात किंवा देवाच्या विचारांमध्ये तरी तो तेवढा वेळ त्यांचा जातो, असा मला असं वाटतं ही एक प्रिपरेशन आहे. तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. ही धावपट्टी तो रोड बनवण्याचा प्रकार आहे हा. तर ते एक वाटतं. दुसरं तुम्ही जे म्हणालात की अहंकार हा फारच काय म्हणणार ना, सगळ्यात मोठा ऑब्स्टॅकल आहे, सगळ्यात मोठा ऑब्स्टॅकल आहे. आणि कबीरांचाच दुसरा एक दोहा मला आठवतो की प्रेम गली साकडी, मैं जाय या हरी जाय, की एवढी ती प्रेमाची गल्ली आहे ना, ती इतकी नॅरो आहे की त्याच्यामध्ये दोन माणसं जाऊच शकत नाहीत. आय हॅव टू डिझॉल्व इन गॉड. जेव्हा माझा अद्वैत स्थिती येईल, द्वैतापासून दोन दोन मी आणि हरी असे दोन वेगळे नसून आम्ही एक आहोत, ही जेव्हा अद्वैत स्थिती येईल तेव्हा त्याच्यातनं मला जाता येईल. तर अहंकार हा खरंच खूप मोठा ऑब्स्टॅकल आहे. आणि त्याला म्हणजे नामदेव सुद्धा म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो विष्णुदासा. आणि का करायचं हे सगळं? काय कारण काय आहे? सो दॅट वी विल हॅव लेस सफरिंग. लेस सफरिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तुम्ही जे म्हणालात ते बरोबर आहे. पुण्य कधी मिळतं? जेव्हा तुम्ही आणि परमेश्वर हे वेगळे आहात, तेव्हा तुमचं पुण्य साठतं. तुम्ही तुमचं जे संपूर्ण कर्मच परमेश्वराला अर्पण करून टाकलं की तुमच्याजवळ ना चांगलं आहे ना वाईट आहे. देर इज नथिंग. माझी पाठी कोरी आहे, तिथे काहीच नाहीये. देर इज नथिंग. झिरो. बेस लेवल इज झिरो. आय हॅव नो कर्म. सगळं जे कर्मच, फॉलो पण नाही, कर्मच परमेश्वराला अर्पण करून टाकणे. कारण करता करविता तोच आहे. आपण जे प्रार्थना जी खूप फेमस अशी आरती आहे, ओम जय जगदीश हरे, तेरा तुझको अर्पण.
जे तुझं आहे तेच तुला मी देतोय, माझं काहीच नाहीये. ही स्थिती आली पाहिजे. म्हणजे मग तो जन्म मरणाचा फेरा चुकेल, पाठी स्वच्छ राहील आणि आपल्याला कुठल्याही कर्माचा ना दोष ना गुण काहीच राहणार नाही. कर्म परमेश्वराला अर्पण करावीत, म्हणजे आपल्याजवळ आपला कर्तेपणा नाहीसा होतो. आणि जीवनमुक्त जो आपण शिकलो, तो जीवनमुक्त हा असा मनुष्य आहे की जो फक्त तुका राहिला उपकारापुरता, तसं आहे ते. यू आर देअर बिकॉज गॉड वॉन्ट्स यू टू एक्झिस्ट. आणि तुम्ही देवकार्य करताय, देवानी जे सांगितलंय ते कार्य करताय, विदाउट एनी अटॅचमेंट, विदाउट एनी डिझायर्स. जीवन मुक्त झालं पाहिजे. बरंचदा आता सध्या समर आहे, छोट्या छोटी फुलं बिलं आणली जातात आणि ते कुंड्यांमध्ये आपण लावतो. ती काही जगतात, काही मरतात, ते काय म्हणजे चाललेलं असतं. पण त्याच क्षणी मला असं वाटतं की समोर बाहेर उभा असलेला जो पाईन आहे किंवा ओक ट्री आहे, त्याला कोणी पाणी घालत नाही, त्याला कोणी खत घालत नाही. तो तिथेच उभा आहे. तो स्प्रिंग आला, समर आला, विंटर आला, फॉल आला, तरी सुद्धा त्याला काही नाही, तो आहे तसाच आहे. त्याच्या आतमध्ये ती ससे घरं करतात, नंतर त्या स्क्विरल्स फिरतात, पक्षी येऊन बसतात. तो जीवनमुक्त आहे, त्याला कशाची अटॅचमेंट नाही. मग देव देतो त्याला 200-200 वर्षाचं आयुष्य, बिकॉज ही इज डुईंग द डिव्हाइन थिंग, ही इज डुईंग द डिव्हाइन टास्क. त्याला कसलीच अपेक्षा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जीवन मुक्त होणं हे खूप महत्वाचं आहे. जीवन मुक्त झालं पाहिजे. आणि ते काय म्हणजे त्याच्यासाठी मरण्याची आवश्यकता नाहीये, जिवंतपणेच जीवन मुक्त झालं पाहिजे. आणि दानधर्म हा सुद्धा महत्वाचा आहे. जे तुम्हाला शक्य आहे ते केलं पाहिजे. न करणं हा काही बरोबर नाही. कर्म हे साधन आहे, इट्स अ इन्स्ट्रुमेंट टू अचीव्ह मोक्ष. कर्म हे साधन आहे, इट्स अ काय म्हणणार, इट्स अ इन्स्ट्रुमेंट. आणि त्या इन्स्ट्रुमेंटनी तुम्ही अचीव्ह केलं पाहिजे मोक्ष. का मोक्ष हा आपल्या धर्मामध्ये जे सांगितलेले 4 पुरुषार्थ आहेत, त्याच्यातला सगळ्यात अल्टिमेट इम्पॉर्टंट इज मोक्ष. आणि धर्म अर्थ काम मोक्ष, त्या धर्माने काम केलं पाहिजे. आणि धर्माने काम करून तुम्ही योग्य ते ज्ञान मिळवलं पाहिजे आणि त्यांनी मोक्ष प्राप्त झाली पाहिजे. तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हा श्लोक फारच सुंदर आहे. कारण काय, ह्याच्यामध्ये ना सगळे ढग नाहीसे होतात आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आलेला आहे. ह्या श्लोकानी आपल्याला व्यवस्थित, इट्स लाईक ही इज शोईंग युअर टॉर्च लाईट, की एक्झॅक्टली कुठल्या प्रकाराने की हे दानधर्म महत्वाचा आहे. दान करा, ज्याला तुम्हाला दिसेल की एखाद्याला गरज आहे तिथे जाऊन मदत करा आणि जे शक्य असेल ते करा. कारण शेवटी हा जन्म तुम्ही घेतलेला आहे ह्याचं कारणच आहे की यू वॉन्ट टू लेव्हल अप, यू वॉन्ट टू गो अहेड टुवर्ड्स युअर स्पिरिच्युअल अचीवमेंट्स. तर हा श्लोक खरंच खूप छान आहे आणि तुम्ही खूप छान समजून सांगितला श्रीदत्त. तुम्हाला अजून काही सांगायचं आहे का? तीर्थयात्रेला पैसा लागतो, व्रताला शिस्त लागते, दानाला संपत्ती लागते, पण भगवंताचं नामस्मरण करायला, प्रेमाला काहीच लागत नाही. राईट, मनाची एकाग्रता लागते आणि या साधनेतूनच हळूहळू ज्ञान उमटतं. राईट, आणि त्या ज्ञानातूनच जीवनमुक्ती येते. मग लोक म्हणतील कर्मकांडामध्ये शांती नाहीये, मग खरा आनंद आहे तरी कशामध्ये? तर मग ते वैराग्याकडे जातात. ते पुढच्या श्लोकात आपण पुढच्या वेळेला बघूया. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढल्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.